So, hey guys, welcome back to the channel. I hope you are doing absolutely well. तो आता आपण चाललो आहे मान्सूनच्या फर्स्ट राईडला. मुंबईकरांचा फेवरेट मान्सून स्पॉट म्हणजे लोणावळ्याला. खूप एक्सायटेड आहे मी कारण खूप दिवसाने म्हणजे खूप महिन्याने मी बाईक राईडला चाललो कारण गरमी कुठे जात नव्हतो. खूप गरमी होती यावेळी, त्यामुळे कुठे राईड करतच नव्हतो. तर आता मॉन्सूनला फर्स्ट राईडला चाललं, तेही रेड अलर्टच्या टाईमला. कारण हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट सांगितलं आहे. पण आता पाऊस सध्या पडत नाही आहे. त्या लोकांनाही विचारलं मुंबईलाही पाऊस पडत. त्या लोक म्हणजे आता माझ्याबरोबर ह्या राईडला श्रवणिका, रोहितची वाईफ आणि यश हे आम्ही सगळे जाणार आहेत. तर मी त्यांना विचारलं तर त्यांच्या इथे एरियामध्ये पाऊस पडत नाही, तर बोललो गुड टू गो, जाऊ शकतो आपण. तर आता मॅपमध्ये चेक केलं तर काही ठिकाणी मला वॉटर लॉगिंग दाखवत आहे. तर आता बघूया बदलापूरला पनवेल साईडला जात आहे. आम्ही सर्व पनवेलला मीटअप करणार आहे, तिथून पुढे एकत्र जाऊ. एन्जॉय द राईड अँड येस लेट्स गो. आणि येस चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन आता दाबून जा आणि पुढे बघा. लेट्स गो. अरे यार, थोडंच पुढे आलो ना तर ही पहिली वॉटर लॉगिंग लागली आहे आपल्याला. वॉटर लॉगिंग थोडी छोटी होती, तर अजून आता पुढे जाऊया. अजून पुढे पण मला मॅपवर दाखवते की अजून एकदा आहे पुढेही. तो लेट्स सी. जरा फास्टमध्ये जाऊया. येस, मॅपने बरोबर दाखवलं आहे. एक छोटीशी परत एकदा एक वॉटर लॉगिंग लागली आहे. मजा येते यार चालवायला. माझी गाडी एकदम फुल स्पीड स्लो होते गाडीची, पण हे ट्रॅक्शन कमी होतं त्यामुळे सांभाळून चालवावी लागते पाण्यामध्ये. येस, आता मस्त मक्खन रोड लागला आहे आम्हाला. आता हायवे लागला आहे, एकदम खाली रस्ता आहे. मजा येते यार चालवायला बाईक, म्हणजे काय सांगू. मस्त पाऊस चालू आहे, ग्रीनरी आजूबाजूला. मान्सून राईडची हीच मजा असते की आजूबाजूला फुल ग्रीनरी दिसते आणि मस्त पावसामध्ये गाडी चालवायची, बाईक चालवायची. गाडीमध्ये बसून जो फील घेता येत नाही तो बाईकवर फील घेता येतो. आणि हे आताच पुढे पनवेल हायवेच्या इथे आपल्याला एक वॉटर लॉगिंग लागली आहे, तर ती क्रॉस करायची आहे. मग ते एक बायपास दिला आहे की हा एक मेन रोडला खूप पाणी तुंबलेलं, त्यामुळे त्यांनी हा बायपास दिला आहे की पुढून वाटे यू टर्न मारून यायचं आपल्याला, परत हायवेला येऊ. तो लेट्स सी, बघूया. पाणी तुंबलं आहे बरं, त्यामुळे गाड्याही जात नाही त्या साईडला. ह्या साईडने देतं कारण त्या साईडला जरा जास्त आहे. आपण ह्या साईडने जाऊया. अरे हां, बरोबर आहे. हे का हायवेला परत आपण फिरून एक बायपास मारून आपण आलो आहे, परत हायवेला जॉईन झालो आहे. आता इथून पुढचा रस्ता गाठूया आपण. हवालदार आहेत गाईड करायला सगळीकडे की इथून जा, इथून तिथून जा, त्यामुळे इझी पडते आपल्याला. येस, द फॉग. लोणावळ्याच्या फॉगमध्ये आपण आलेलो आहे आता. एकदम मस्त ज्याचा व्ह्यू पॉईंट आहे, ते सगळे थांबतात इथे फोटोज काढायला आणि फुल फॉगमध्ये आहे. मे बी ग्लासवर काही डॉट बीट येऊ शकतो, सो जरा असा बेअर करा व्हिडिओमध्ये. येस, मजा येते यार. या टायमिंगला राईड करणं म्हणजे स्वर्गच आहे यार. एक नंबर यार, मजा येते. खूप छान वाटतं. मस्त गार आहे आणि पाऊसही चालू आहे. आणि एन्जॉय तुम्ही पण एन्जॉय करा, जास्त बोलत नाही. व्ह्यू बघा तुम्ही लोक. तर आम्ही आता नाश्ता करायला थांबलो इकडं.
हे रोहितचा रेग्युलर स्पॉट आहे. इकडे जो रोहित लोणावळा येतो त्या इकडे नाश्ता करायला येतो. त्यामुळे आम्ही पण आता इकडेच जागे नाश्ता करायला आलोय. यश, रोहित, रोहितची वाईफ आणि श्रवणीचा आम्ही जागे लोणावळा राईडसाठी आलोय. पाऊस फट्टे चालू आहे सकाळपासून. म्हणजे जो पनवेल लागल्यापासून जो चालू आहे ना तो फट्टे चालूच आहे. तर मग या पुढे पण त्याला एन्जॉय करून निघू आम्ही. तेच पुढे काय स्पॉट करायला भेट. सो आता आम्ही चाललो आहे टायगर पॉईंटला. पुढे पण ट्रॅफिक खूप दिसतं आहे कारण बरेच जण आले. म्हणजे रेड अलर्ट आहे तरीही खूप जणं आहेत तिथे पर्यटक आलेले. सो त्यामुळे ट्रॅफिक आहे. हे थोडंसं वॉटर लॉगिंग आहे इथे सुद्धा. येस आता हे पुढे पॉईंटवर आलो आहे आम्ही चालत बाईकवरून. पण खूप ट्रॅफिक कंटाळा आला यार. एवढा रस्ता करायलाही ऑलमोस्ट 1 तास तरी गेला आम्हाला ह्या ब्रिजपर्यंत येईपर्यंत. मोस्ट ऑफ चालू आहे की इथूनच रिटर्न करू कारण पुढे नाही जायचं आहे. खूप ट्रॅफिक आहे. कंटाळा आला. वर जायचं परत यायलाही ट्रॅफिक आहे. परत त्याच ट्रॅफिकमधून परत रिटर्न पण यायचं. लेट्स सी बोलतो आता यांच्याबरोबर रोहितबरोबर. तो निघाला थंडी वाटते. फुल ट्रॅकिंगमध्ये तरी थंडी वाजते. हवा पण तेवढी कुठली एकदम हवा. तो टायगर पॉईंट आम्ही कॅन्सल केलं जायचं. खूप पाऊस आहे आणि पूर्ण ट्रॅफिक आहे. वर जाऊन पण रिटर्न यायला लय वेळ आहे. तो हाच व्ह्यू मस्त प्रमाणे एन्जॉय करतोय बघत पाठी. आणि आता आम्ही निघू बरोबर. आता मॅप्रोमध्ये जायचं जेवायला. पिझ्झा खायला जरा खाऊन निघू आपण. कसं वाटतंय तुला श्रवणिका? क्लायमेट खूप थंड आणि खूप थंडी वाजते पण चांगलं पण वाटतं. पण पाऊस आणि पाऊस थांबायचं नाव नाही घेत त्यामुळे थंडी पण वाजते. फायनली वी आर ॲट मॅप्रो गार्डन. खूप ट्रॅफिक सहन करून आम्ही शेवटी आलो आहे मॅप्रोला. मग आता ती श्रवणिका इथे फ्री सॅम्पल ट्रेस करणार आहे. असं काय तू करणारच नाही. मग इथे आहे तर ट्राय केले पाहिजे ना. असं एवढं आलो कसं वाटतं? चांगलं नाही वाटतं. आपण करूया. तुम्हाला पण दाखवतो. हे फ्री सॅम्पल्स आहे. आपण ट्राय करूया. ते मॅप्रोचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला इथे इन अंडर वन रूफ सर्व बघायला भेटेल. आतमधून खूप सुंदर आहे असं गार्डन टाईप केलं आहे. म्हणजे वॉटरफॉल पण आहे तिथं आर्टिफिशियल बनवलेला. एक पॉन्ड आहे. कमल लावले. खूप सुंदर आहे बनवलं आहे. म्हणजे फोटोज काढायला खूप जणांनी ते उभे राहतात. व्ह्यूमध्ये फोटो काढण्यासाठी आम्ही काढले वगैरे. तो आता वुडन फायर पिझ्झा भट्टीमध्ये. अपॉर्च्युनेटली आम्हाला जे पाहिजे होते ते इथे मिळालं नाही. श्रवणिकाला ते स्ट्रॉबेरी इथं खायचं होतं पण स्ट्रॉबेरी संपलेत. सो आता नाही मिळालं. तर आता मॅकडीला जाऊ आम्ही. तिथे मॅकडीला जाऊन खाऊ. चिकन खायचं यशला तर ते व्हेज येतं का त्यामुळे आता आम्ही मॅकडीमध्ये जाऊन खाऊ. मॅकडीमध्ये आलं खाण्यासाठी. त्यांची ऑर्डर आली आहे. आमची बाकी आहे. सो ट्रॅफिक खूप आहे लोणावळ्यामध्ये आणि कंटाळाही आला की काय पॉईंट बघायला तर मिळत नाही आणि उशीरही झाला आहे. पण परत पाऊसही चालूच आहे त्यामुळे लवकरात लवकर घरी पोचायचं आहे की अटकायला नाही पाहिजे कुठेही. आपल्याकडं मुलीसुद्धा आहेत.
सो आता आम्ही निघतो आहे त्यामुळे. सो आता भेटू आपण न्यू ब्लॉगमध्ये. लोणावळ्यामध्ये एवढंच होईल. नेक्स्ट टाईम परत आपण जेव्हा येऊ की जेव्हा एवढी रश नसेल किंवा वीकडेजमध्ये कधी प्लॅन झाला तर तेव्हा काहीतरी लोणावळा करूया आपण. तेव्हा तुम्हाला नीट दाखवू, म्हणजे मलाही एक्सप्लोअर करता येईल नीट, कारण ट्रॅफिकमध्ये नाही मजा येत. आणि लेट झाला मला की गाडी जरा पंक्चर झाली, त्याच्यानंतर जरा गाडीने एअर पकडला, त्यामुळे ऑलमोस्ट आम्ही 1-1.5 तास माझ्यामुळे लेट होतो. ही लोकं सर्व पोचलेली टाईमवर, पण मी लेट झालेलो तिथे पोचण्यासाठी मीटअप पॉईंटला पनवेलला. की गाडीने जरा दगा दिला थोडा वेळासाठी, त्यामुळे सर्व लेट झालं. तर नेक्स्ट टाईम जरा लवकर निघायला ट्राय करू आणि लवकर पॉईंट कवर करू आम्ही. तो आजसाठी बस एवढंच ठेवूया. परत भेटू न्यू व्लॉगमध्ये, न्यू व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबरही. आणि येस, ऑब्व्हियसली वाचलो की नेक्स्ट डे मंडेला पूर्ण लोणावळा पाण्यामध्ये तुंबलेला. आम्ही संडे जाऊन आलो आणि सुखरूप रिटर्न आलो. बट जे नेक्स्ट डे मंडेला पूर्ण लोणावळा तुंबलेला होता. थँक गॉड आम्ही वाचलो आहे, थँक्स टू गॉड. सो आजसाठी बस एवढंच ठेवूया. परत भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय, अलविदा, सायोनारा. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ ऑर द नेक्स्ट डेस्टिनेशन. जिथे जाऊ तिथे भेटू. टिल देन बाय बाय.